आणि आता बातमी नवाब मलिकांच्या नव्या आरोपाची। क्रूज ड्रग्ज प्रकरणात मलिकांनी नव्या व्यक्तीचं नाव घेतलंय। वाईट दुबई असा कोडवर्ड असलेल्या व्यक्तीला समीर वानखेडेंनी का सोडला असा सवाल मलिकांनी केलाय। तसंच काही व्हॉट्सअप चॅट आणि ऑडिओ क्लिपही मलिकांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केले आहेत। पाहुयात हा रिपोर्ट। आणखीन एक नाव आहे वाईट दुबई, ज्याचा कोड नेम आहे, त्याच्या बाबतीत पण माहिती देण्यात आली होती, त्याला का अटक झाली नाही? क्रूजवरील ड्रग्ज कारवाई प्रकरणात आता नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे। त्या व्यक्तीच्या नावाचा कोड आहे वाईट दुबई। मंत्री नवाब मलिकांनी वाईट दुबईचं नाव घेऊन पुन्हा एनसीबीच्या समीर वानखेडेंना सवाल केले आहेत। क्रूजवरील कारवाई आधी केपी गोसावीनं फोटो पाठवायला सांगितलं। त्यानुसार गोसावीला काशिफ खानचा फोटो देण्यात आले। मग त्याला अटक का झाली नाही? काशिफ खान बरोबरच वाईट दुबई असा कोड नेम असलेल्या व्यक्तीचीही माहिती देण्यात आली होती। त्याच्यावर कारवाई का नाही असे सवाल करून मलिकांनी वानखेडेंना घेरलंय। गोसावी त्यांना सांगतायत फोटो पाठवा। काशिफ खानचा फोटो पाठवण्यात आला आणि ज्या पद्धतीने फोटोच्या आधारावर लोकांना ओळख करून डिटेन करण्यात आला, त्या पद्धतीने काशिफ खानला का डिटेन करण्यात आलं नाही? त्याला सेफ पॅसेज का देण्यात आला? काशिफ खान सोबत आणखीन एक नाव आहे वाईट दुबई, ज्याचा कोड नेम आहे, त्याच्या बाबतीत पण माहिती देण्यात आली होती, त्याला का अटक झाली नाही? पत्रकार परिषदेच्या आधी एक ट्विट करून मलिकांनी केपी गोसावी आणि माहिती देणाऱ्याचं व्हॉट्सअप चॅट ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये मलिकांनी म्हटलंय की मी जे व्हॉट्सअप चॅट देतोय ते केपी गोसावी आणि त्याला माहिती देणाऱ्या खबऱ्याचे आहे। यातून स्पष्ट दिसतंय की जे लोक क्रूजवर पार्टीसाठी जात होते त्यांना ओळखण्यासाठी कसे प्लॅन करत होते। हीच समीर दाऊद वानखेडेची प्रायव्हेट आर्मी आहे। मलिकांनी जे व्हॉट्सअप चॅट शेअर केले ते नेमके काय आहेत तेही पाहूया। सर्व अधिकारी वाट पाहतायत, फक्त मेसेज कर, कॉल ऐकता येणार नाही। खबरी त्याला रिप्लाय देतो की ओके। जसंही ते जायला सुरुवात करतील मी कॉल करतो, त्याच वेळी मी माहिती देतो। केपी गोसावी म्हणतो फक्त मेसेज कर, कॉल लागणार नाही। खबरी रिप्लाय करतो ओके। त्यांना जवळपास 4 तास उशीर झाला, त्यामुळे शिपवर जाण्यासाठी त्यांना 4 वाजतील। त्यावेळी लोकांची खूप गर्दी असते। केपी गोसावी म्हणतो ओके, परंतु केपी गोसावी मेसेज करतो मला सध्याचे फोटो पाहिजे, ते फोटो तू मिळव, कारण खूप गर्दी असेल त्यामुळे शोधू शकणार नाही। या व्हॉट्सअप चॅट व्यतिरिक्त मलिकांनी केपी गोसावीची एक ऑडिओ क्लिपही सार्वजनिक केली आहे। या व्हायरल क्लिपमध्ये केपी गोसावी हा एका खबरेशी बोलत असून अशी व्यक्ती सांग ज्यांना पकडता येईल असं गोसावी म्हणतोय। कबीर के पास कंफर्म होगा क्या? मेरे को कंफर्म जिनके पास होगा 10 में से 5 तो भी मुझे कंफर्म चाहिए, जिनके पास निकलना चाहिए। जस्ट कलेक्ट द डेटा अलॉन्ग विद द कॉन्टैक्ट डिटेल्स। अभी इसके बाद में अपन मोबाइल से ही ट्रेस कर लेंगे ये लोग को, कोई दिक्कत नहीं है। बट डोंट डिस्क्लोज अपार्ट फ्रॉम मी बिकॉज आई एम डायरेक्टली कनेक्टेड टू द ऑफिशियल्स। ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करून कारवाई केल्याचा आरोप मलिकांचा आहे आणि रोज नवनवे पुरावे देण्याचा प्रयत्न मलिकांचा सुरूच आहे। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।